चाललेला आहे इथं पूर्ण, पण आम्हाला खूपच त्रास आहे आता. आम्हाला थांबणं कठीण होते इथं. आम्ही सर्व घरातल्या आजारी आहोत, तरी आमच्याकडे लक्ष देत नाही. आणि वस्तीतल्या लोकांना बी खूप त्रास आहे. त्यामुळे लाईट नाही. उद्या काही झालं तर इथं ओरडा आरडा येते. कोणी लोक असतात वरती. आपल्याला आम्ही शेजारी असतो, आम्हाला माहिती आहे कसे कसे लोक असतात. मग त्यामुळे त्याच्यावर देखरेख करण्यात येईल. आणि तिथं माणूस पण ठेवा. नारायण जानराव, मी भीमनगर मध्ये राहते. आमचा अभिषेक गेले लय वर्षापासून आम्ही इथं राहतो. आता बाथरूम मध्ये बसलं मध्ये ना, वरून पाणी पटापटा पडतंय. आम्ही म्हातारा माणूस कसं काय तिथं बसणार? एखाद्या वेळेस जर भिंत पडली तर माणूस तिथंच खाला चोरी, कोण येणार पण नाही वाचवायला. पाय निष्ठतोय. आणि आमची सोय करा, लाईट बी करा, आम्हाला सर्व चांगलं व्यवस्थित करून द्या. आम्ही म्हातारी माणसं कुठं बाहेर जाणार, कुठं पैसे देणार? काम धंदा नाही, काय नाही. हे आमचे नोंद बरोबर घ्यायला पाहिजे आणि सगळं आमचं काम बरोबर करायला पाहिजे. मी पहिले सर्व साधारण पत्र दिलं होतं. त्यावेळेस महानगरपालिकेने मला सांगितलं होतं की आम्ही हे करण्यात येईल. मग त्याच्यानंतर परत मी 2022 मध्ये पत्र दिलं. हे 2022 मध्ये पत्र दिलं. मग त्यावेळेस पण मला महानगरपालिकेने फक्त आश्वासन दिलं होतं. आणि आश्वासन असं दिलं होतं की आम्ही लाईट्स वगैरे, कलर वगैरे आम्ही सगळं काय नवीन करू. पण त्यावेळेस असं झालं की महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते आणि त्यांनी फक्त पाहणी केली. आणि त्यावेळेस फक्त त्यांनी दरवाजे वगैरे लावून गेले. ते लावले होते की 2022 मध्ये. आणि 2024 मध्ये मी हे परत पत्र दिलं महानगरपालिकेला. आणि महावितरण जो सार्वजनिक विभाग आहे तिथे पण पत्र दिलं होतं. मग त्याच्यानंतर त्या राहुल जाधव म्हणून महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, बेसवर कामाला आहेत. ते आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दोघे जण आले होते. तर त्यांचे पण फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे. ते आले होते. त्याच्यानंतर त्यांनी फोटो वगैरे घेतले. मला सांगितलं असं की आमदारकीचं इलेक्शन चालू आहे, आमदारकीचं इलेक्शन चालू आहे असं मला सांगितलं. तर आमदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता जशी संपली तसं आम्ही हे काम करू. त्याच्यानंतर त्यांचा काय फोन नाही, काय नाही, आणि ते येत पण नाहीत, काही नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी माझे वरिष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सचिन कदम साहेब, मी त्यांना ही बातमी कळवली. त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि आता पुढील कारवाई महानगरपालिकेने केली तर ठीक, नाहीतर सचिन कदम साहेब जे आम्हाला सांगतील त्या हिशोबाने आम्ही करू. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.